घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पुणे मिरज लोंढा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे। मात्र यासाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर असणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत। दुहेरीकरणाच्या याच कामासाठी यापूर्वी सांगलीतील चिंतामणी नगर येथे असणारा छोटा उड्डाणपूल रेल्वेने पाडला होता। रेल्वे प्रशासनाकडून याच ठिकाणी मोठा नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे, परंतु गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम अगदी संथ गतीने सुरू आहे। सांगलीहून तासगावकडे प्रवास करण्यासाठी हाच एक प्रमुख मार्ग आहे। यासह सांगलीतील मोठा विस्तारित भाग देखील याच पुलाच्या पलीकडे येतो, त्यामुळे सांगलीकरांसाठी पूल तासगावला जोडणारा मोठा दुवा आहे। सांगलीकरांना मात्र पूल पाडल्यामुळे मोठा फटका बसलाय। वाहनधारक असतील किंवा परिसरात राहणारे नागरिक असतील, पुलाच्या रखडलेल्या कामामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे। पुलाचे काम जलद गतीने व्हावे अशी मागणी स्थानिकांकडून अनेक वेळा करण्यात आली। सातत्याने त्याचा पाठपुरावा देखील केला गेला, परंतु रेल्वेकडून काम संथ गतीने सुरू असल्याने सांगलीकर संतप्त झालेत। वर्षभरापासून काम सुरू आहे, पण आता पावसाळा आला तरी कामे उरकली नाहीत। यामुळे ऐन पावसाळ्यात स्थानिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल। यासाठीच सांगलीकरांनी थेट वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले। अखेर रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांनी आंदोलन करण्याचे ठरवले, पण सांगलीत सध्या आंदोलनाची चर्चाच जास्त रंगली। याला कारण सुद्धा तसेच आहे। रेल्वे प्रशासनाचे काम सुरू असलेल्या पुलाचे श्राद्ध घालून नागरिकांनी अनोखे आंदोलन केले। यावेळी फक्त आंदोलनापुरते पुलाचे श्राद्ध न घालता नियोजकांनी चक्क श्राद्धाचा नैवेद्य देखील ठेवला। यासह आंदोलनात सहभागी झालेल्या सगळ्यांना श्राद्धाचे जेवण देखील ठेवण्यात आले। असे अनोखे आंदोलन पाहून पंचक्रोशीपर्यंत चर्चा होऊ लागली। आंदोलनाचे नियोजन सांगलीत नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आले। यानंतरही रेल्वे प्रशासनाने असेच काम सुरू ठेवले संथ पद्धतीने, तर मात्र बेमुदत रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांकडून देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा।